राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी पुढची बातमी आहे। कर्जाच्या बोजाखाली अडकलेल्या 35 लाख शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे। परदेशी समितीचा या संदर्भातला अहवाल आलेला असून राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या संदर्भात अंतिम निर्णय येईपर्यंत लाभधारक शेतकऱ्यांची संख्या ही वाढण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे कर्जमाफीसाठी 30 जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे। त्यापूर्वीच कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। 25,000 कोटींची ही कर्जमाफी होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीच्या संकटात अडकलेल्या बळीराजाला याचा फायदा होईल। ही शेतकरी कर्जमाफीसाठी जी पात्रता आहे ती कोणती ठरवण्यात आली आहे ती आपण जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। यासाठी खरं तर 2 लाख रुपयांपर्यंतची थकबाकी असलेले शेतकरी हे यासाठी पात्र असतील असा मुद्दा यातून प्रामुख्याने समोर येतो। याच्या पुढचा मुद्दा आपण पाहूया। ज्यांचं पीक कर्ज थकलेलं आहे ते देखील शेतकरी यासाठी पात्र असतील। यासाठी कुठले निकष असू शकतात, कुठल्या पात्रता असू शकतात, तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेलं कर्ज हे देखील माफ करण्यात येणार आहे। हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। शिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहन लाभ देखील देण्यात येणार आहे। माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निर्णय घेतला, आपल्याला कल्पना असावी की अधिवेशनामध्येच निर्णय घेतलेला आहे आणि 2 लाखापर्यंत शेतकरी बांधवांचं कर्ज जे थकीत आहे त्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। लवकरच त्याची कारवाई चालू होईल। जी लोक नियमित कर्ज भरत आहेत अशा लोकांना सानुग्रह अनुदान 50,000 रुपयाचे देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याची प्रक्रिया चालू आहे। त्यामुळं जो शब्द माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निवडणुकीमध्ये दिलेला होता त्या प्रत्येक शब्दाला न्याय देण्याची भूमिका, तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय घेताना आपण पाहतोय। सरसकट 7/12 कोरा करावा अशा प्रकारची भावना आहे। लाख, 2 लाख, 5 लाख, 3 लाख, 4 लाख, 3.5 लाख करण्यापेक्षा सरसकट 7/12 कोरा व्हावा अशा प्रकारची शेतकऱ्यांची इच्छा आहे। उगाच मलम लावून काही होणार नाही। संपूर्णपणे 7/12 कोरा व्हावा अशा प्रकारची भावना शेतकऱ्यांच्या असल्यामुळे मला वाटतं राज्य सरकारने कशी पावलं उचलावी। त्यामुळे आता शेतकऱ्यांना आशा लागलेली आहे, प्रतीक्षा आहे, ती म्हणजे कर्जमाफी नेमकी कधी होणार याबद्दलची। अंबादास दानवे देखील या सगळ्याबाबत काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।